नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपण 2 दिवस शिमलामध्ये राहिलो. आता आपण चाललो आहे मनालीला. तर आपला मनालीचा प्रवास होणार आहे. तर बघूया तर रस्त्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे. तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मोसम बघू शकता, मोसम एकदम साफ आहे आणि बर्फ पडण्याची कोणतीही शक्यता नाही आहे. आणि आता आपण आलो हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी, कारण आपण आता नाश्ता करून आपण इथून आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. कारण आपला नाश्ता आपल्या पॅकेजमध्येच आहे. तर आपण आता इथून नाश्ता करून आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. शिमला टू मनाली प्रवास आपण करणार आहे. तर चला फटाफट इथे आपण आपला नाश्ता करून घेऊया. नाश्त्याला कांदा पोहे आणि अंडी आणि व्हेज पण आहे. तर सर्वजण बघू शकताय नाश्ता करायला बसलेले आहेत. तर फायनली मित्रांनो आपला प्रवास आपण सुरुवात केलेला आहे. बघू शकताय आपण आता शिमला टू मनालीचा प्रवास सुरू केलेला आहे. 8 ते 10 तासाचा आपला पूर्ण दिवसाचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं ते आपण बघणार आहे. तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघून घ्या. तर बघू शकता पहिल्याच प्रवासामध्ये आपल्याला पहिलीच टनल लागलेली आहे. शिमला टू मनाली या हायवेला पहिलीच टनल आपल्याला लागलेली आहे. तर थोड्याच वेळाने आपण टनलच्या बाहेर निघणार आहे. बघू शकताय आपण आता टनलच्या बाहेर आलेलो आहोत आणि बघू शकता समोर व्ह्यू बघू शकता. आणि ही आहे व्यास नदी. तर पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला व्यास नदी आपल्याबरोबरच राहणार आहे. कारण व्यास नदीच्या किनाऱ्यावरनंच पूर्ण मनालीपर्यंत आपला रोड जातो आहे. तर पूर्ण किनाऱ्यानेच आपण प्रवास करणार आहे. बघू शकताय व्यास नदीचा व्ह्यू. रोड कंडिशन एकदम चांगली आहे. रोड कंडिशनबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता नदीला पाणी फार कमी आहे. पावसाळ्यात तुम्हाला माहितीच आहे इथे काय होतं आहे ते. तर मित्रांनो आता आपण शिमला कुल्लू हायवेवर आहे. आपण मनालीच्या दिशेने जात आहोत आणि आपण आता जेवणासाठी थांबलेलो आहे. तर इथे आपण एका हॉटेलमध्ये जेवण करणार आहे. तर चला जाऊन जेवण घेऊ. हॉटेल बघू शकता बेस्ट व्ह्यू हॉटेल आहे. आणि ते व्हेज नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही जेवायला मिळेल. तुम्ही जर या रोडने प्रवास करत असाल तर या हॉटेलमध्ये नक्की जेवायला बसा. तर आपण आता हॉटेलच्या आतमध्ये आलेलो आहोत. आणि हॉटेलच्या मागे एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता आपण आता हॉटेलच्या आतमध्ये जेवायला आलेलो आहोत. आणि हॉटेलच्या मागचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे मी. एक नंबर व्ह्यू आहे. तर बघू शकता हॉटेलचा मागचा व्ह्यू. व्यास नदी, सुंदर अशी व्यास नदी वाहत आहे. आणि नदीच्या किनाऱ्यावरच हॉटेल आहे. फार सुंदर व्ह्यू आहे. बघू शकताय खूप सुंदर व्ह्यू आहे. तर आपण आपलं जेवण करून आपण आपल्या प्रवासाला पुन्हा निघालेलो आहोत. आणि बघू शकताय व्यास नदीच्या किनारी हा रोड जात आहे. बघू शकताय. तर आपला पूर्ण प्रवास व्यास नदीच्या किनाऱ्यावरनंच होणार आहे. कारण पूर्ण रोड नदीच्या किनाऱ्यावरनंच आहे. तर बघू शकता आता आपल्याला एक छान असा डॅम लागलेला आहे. तर आपण त्या डॅमवरनं पलीकडच्या दिशेने जाणार आहोत. बघू शकता सुंदर असा डॅम आहे. व्यास नदीवर बनवलेला डॅम आहे. समोर पाणी बघू शकताय. दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकता समोर पाणी. सुंदर असं डॅम आहे व्यास नदीवर बांधलेला. बघू शकता बाजूला पाणी बघू शकताय नदीचं अडवलेलं पाणी आहे. गर्दी खूप आहे. बघू शकताय भरपूर गाड्या येतात. आणि बघू शकता व्यास नदीवर बांधलेल्या डॅमचं पाणी. सुंदर नजारा आहे. मनमोहक असं दृश्य आहे. बघू शकताय. आणि समोर बघू शकताय टनलचं काम चालू आहे. शिमला टू कुल्लू हायवेला टनलचं काम चालू आहे.
कारण इथे बहुतेक टनलची कामं चालू आहेत. कारण नदीच्या किनाऱ्यावरचे रस्ते सर्व आता बंद करणार आहेत. बंद म्हणजे त्याला पर्यायी निवडलेला आहे. तर सर्व बोगद्यातून रस्ते बनवायला लावलेले आहेत. कारण नदीचा प्रवाह पावसाळ्यात इतका असतो की भरपूर ठिकाणी रस्ते वाहून जातात. त्याच्यामुळे सरकारने निर्णय घेऊन बोगद्यामधून रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघू शकताय गाड्यांची रहदारी खूप आहे. खूप छान असं व्ह्यू आहे, बघू शकताय कुल्लू हायवे. रोड कंडिशन चांगली आहे, रोड तेवढा काही खराब नाही. आणि बघू शकताय मातेचं मंदिर आहे बाजूलाच. तर बघू शकता नदीच्या एकदम किनारी किनारी रस्ते आहेत. काही ठिकाणी रस्ते खचलेले पण आहेत. सिंगल रोड आहे. नदीच्या किनारी किनारी रस्ते असल्या कारणाने काही ठिकाणी एकदम रोड कमी आहेत. बघू शकता हे बोगद्याची कामं चालू आहेत. आणि ह्या रोडला पर्यायी रोड म्हणून पूर्ण बोगद्यातून रस्ते बनवायचे काम चालू आहे. जोरदार काम चालू आहे. पुढे पण बघू शकताय. कारण ह्या रस्त्याचे पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम असतात. बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून जातात. त्याच्यामुळे पर्यायी म्हणून बोगद्यातून रस्ते बनवायचं काम चालू आहे. बघू शकताय. काम जोरदार चालू आहे. तर दुपारची वेळ आहे, बघू शकताय ऊन किती आलेला आहे. मोसम एकदम क्लिअर आहे. त्याच्यामध्ये बरफ पडण्याची कोणतीही शक्यता नाही आहे. रस्तेही छान आहेत. आणि समोर बघू शकताय पुन्हा टनल आलेली आहे. तर एका साईडची टनल सुरू आहे, एका साईडच्या टनलचं काम आतलं बाकी असणार. बघू शकताय पर्यायी रस्ते बनवण्याचं काम चालू आहे. कारण पावसाळ्यात नदीचा प्रवाह इतका असतो की सर्व रस्ते वाहून जातात. त्याच्यामुळे आवाजावी बंद होते, लोकांना खूप त्रास होतोय. त्याच्यामुळे पर्यायी रस्ते बनवण्याचं काम चालू आहे. पूर्ण बोगद्यातून रस्ते बनवण्याचं काम चालू आहे. खूप मोठे मोठे बोगदे आहेत. बघू शकताय खूप मोठा बोगदा आहे. आणि बघू शकताय बोगद्यातून बाहेर आल्यावर पुन्हा एक बोगदा लागलेला आहे. तर बरेच असे बोगदे आहेत, बोगद्यातून रस्ते करण्याचं काम चालू आहे. बोगद्यातून रस्ते करण्याचं कारण म्हणजे बर्फ पडला तरी रोड सुरू राहिले पाहिजेत, या निष्कर्षाने सर्व काम चालू आहे. तर बघू शकताय इथे भला मोठा ब्रिज बांधलेला आहे. रोड कन्स्ट्रक्शनचं काम भरपूर चालू आहे इथे.
बघू शकताय पुन्हा आपल्याला एक टनल लागलेले आहे. तरी फार जुनी टनल आहे, हे अगोदर बांधलेली टनल आहे. बघू शकताय जुनं कंस्ट्रक्शन आहे. तर आपण आता या टनलमधून प्रवास करत आहोत. खूप मोठी टनल आहे. तर या टनलमधून आपण आता प्रवास करत आहोत. तर बघू शकताय थोड्याच वेळाने आपण टनलच्या बाहेर निघणार आहोत. तर आपण आता टनलच्या बाहेर आलेलो आहोत. बाहेरचा नजारा बघू शकताय. छान असा नजारा आहे. तर आता आपण ओटला पोचलेलो आहोत. बघू शकता ओट आलेला आहे आणि आपण आता ओटला पोचलेलो आहोत. तर इथे तुम्हाला राफ्टिंग वगैरे करायचं असेल तर इथे तुम्हाला पूर्ण सुविधा आहे. या ठिकाणी राफ्टिंगची सुविधा आहे. तर तुम्हाला राफ्टिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतोय. बरेच लोक इथे राफ्टिंग करत आहेत. पण बाजूलाच नदी आहे, व्यास नदी. व्यास नदीमध्ये लोक राफ्टिंग करत आहेत. तर आता आपण बघू शकता टकोलीच्या टोल गेटवर पोहोचलेलो आहोत. टकोली टोल गेट. आणि आता आपण पोहोचलो आहे जरीला. आता आपण जरीला पोहोचलेलो आहोत.
तर बघू शकता आपण आता कुल्लूला पोचलेलो आहोत. आपण आता कुल्लूला पोचलेलो आहोत. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपण कुल्लूला पोचलेलो आहोत आणि मनाली इथून 35 ते 40 किलोमीटर असू शकतं आहे. तर आपण आता कुल्लूला पोचलेलो आहोत. बघू शकता कुल्लू इथे मार्केट आहे. तुम्हाला अक्रोड वगैरे काय घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकताय. इथे मोठी मोठी दुकानं आहेत. तर आपण आता कुल्लूला पोचलेलो आहोत आणि आपण आता मनालीच्या दिशेने जात आहोत. बाजूला बघू शकता व्यास नदी. आपण व्यास नदीच्या किनाऱ्या आपला प्रवास करत आहोत. आणि आपण आता मनालीच्या दिशेने जात आहोत. व्ह्यू बघू शकताय. मौसम बघू शकता. मौसम एकदम साफ आहे. आणि बाजूला आहे व्यास नदी. तुम्हाला मी आता राफ्टिंग दाखवतो. राफ्टिंग रोड बघू शकता. रोड छान आहेत. कारण पावसाळ्यात भरपूर रोडचं नुकसान झालेलं आहे. पण रोड आता बनवलेले आहेत. टुरिस्टसाठी रोड बनवलेले आहेत. छान रोड आहेत. आणि बाजूला बघू शकता व्यास नदी. तर बघू शकताय लोक राफ्टिंग करतायत तिकडे. मला दाखवतो मी. लोक बघू शकता राफ्टिंग चालू आहे. बघू शकताय. तर इथे तुम्ही राफ्टिंग करू शकताय. ते भरपूर लोक राफ्टिंग करतात कारण राफ्टिंगचं ऑप्शन आहे इकडे. तुम्ही आलात तर इथे नक्की राफ्टिंग करा. तर आपल्याला का राफ्टिंग वगैरे काय करायचं नाही तर आपण आपला प्रवास पुढे सुरू ठेवत आहोत. तर बघू शकताय व्यास नदीच्या किनाऱ्यावरनं रस्ता होते. ते पावसाळ्यात या रस्त्याची फार दुर्दशा झालेली आहे. ते आता बनवलेले आहेत. तर नदीचं पात्र बघू शकता केवढा मोठा आहे. आणि पावसाळ्यात पुराच्या पाण्याने पूर्ण नदीमध्ये दगडांचा पसारा पडलेला आहे. बघू शकताय. हे पूर्ण रस्ते खराब झालेले ते आता बनवलेले आहेत पावसाळ्यानंतर. आणि पावसाळ्यात इथे किती महाभयंकर नजारा होता ते तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर बघू शकताय
नदीचे एकदम किनारी किनारी रस्ते आहेत, त्याच्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांची फार दूर दशा होते. दरवर्षी रस्ते खराब होतात आणि दरवर्षी रस्ते बनवले जातात. तर आपण आता मनालीच्या दिशेने जात आहोत. बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि बघू शकता संध्याकाळचा व्ह्यू. मोसम एकदम साफ आहे आणि बर्फ पडण्याची कोणती शक्यता नाही. तर बघू शकता मनाली आता 21 किलोमीटर राहिलेला आहे. तर आपला आता 21 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो मनालीला पोचायला. आणि समोरचा व्ह्यू बघू शकताय, छान असा व्ह्यू आहे. तर मनालीपेक्षा शिमला खूप डोंगरावर आहे आणि शिमला मनालीपेक्षा खूप मोठा आहे. मनाली शिमलापेक्षा खूप छोटा आहे, पण बर्फ आधी मनालीमध्ये पडतो, नंतर मग शिमलामध्ये पडतो. तर हाच रोड तुम्हाला लेह लडाखला जायला लागेल. तुम्हाला लेह लडाखला जायचं असेल तर तुम्हाला मनालीवरनं लेह लडाखला जायला अटल टनलमधून तुम्हाला जायला लागेल. तर आपण अटल टनलला पण जाणार आहे. तर आपण बघणार आहे इथे बर्फ कुठे पडला आहे. तो बर्फ बघण्यासाठी आपण स्पेशली गाडी करून जाणार आहे. तर चला आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. रस्ते बघू शकता, रस्ते छान बनवलेले आहेत. तर बघू शकताय मनाली आता फक्त 17 किलोमीटर राहिलेला आहे आणि व्यास नदीचा व्ह्यू बघू शकताय. आता आपण जे रस्त्याने प्रवास करतोय हे रस्ते पावसाळ्यात पूर्ण नष्ट झालेले नदीच्या प्रवाहाने, पण ते पावसाळा गेल्यानंतर पुन्हा रस्ते बघू शकता बनवलेले आहेत. दरवर्षी या रस्त्याची फार दुरावस्था होते आणि पावसाळ्यात ह्या नदीचा प्रवाह एवढा असतो की भयंकर परिस्थिती असते. हे आपण व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे आणि आज आपण या प्रवासादरम्यान अनुभवतोय की त्यावेळेची काय परिस्थिती असेल. पूर्ण रस्ते बंद होतात आणि लोकांची फार अडचण होते त्यावेळी, बघू शकताय. आणि आता मनाली राहिले फक्त 14 किलोमीटर आणि आपण आता मनालीच्या जवळ आसपास पोहोचलेलो आहोत. बघू शकताय 14 किलोमीटर राहिलेला आहे. तर बघू शकताय आपण आता मनालीमध्ये एंटर करत आहोत. मनालीचा चेकपोस्ट आलेला आहे. तर इथे तुम्हाला एंट्री भरून मनालीमध्ये प्रवेश करावा लागेल. तर आपण आता मनालीच्या चेकपोस्टवर आलेलो आहोत.
तर आपण आपल्या गाडीची एंट्री भरून मनालीमध्ये प्रवेश करणार आहोत. खूप वेळ लागतोय, बघू शकताय. आपण आपली एंट्री केलेली आहे मनालीमध्ये आणि रात्र झालेली आहे. इथे रात्र थोडी लवकर होते, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. तर आपण आता फायनली मनालीमध्ये एंटर केलेलं आहे आणि आपण आता आपल्या हॉटेलच्या दिशेने जात आहोत. आणि बघू शकताय, तर तुम्ही ते ॲक्टिव्हिटीज करू शकताय, बघू शकताय. भरपूर ठिकाणी तुम्हाला भेटेल, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकताय. आपण आता आपल्या हॉटेलच्या दिशेने जात आहोत. थोड्याच वेळात आपण आपल्या हॉटेलमध्ये पोहोचणार आहोत. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ पोहोचलेलो आहोत, बघू शकताय. फायनली आपण मनालीमध्ये पोहोचलेलो आहोत. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण मनालीमध्ये पोहोचलेलो आहोत. तर बघू शकताय, मेन रोड सोडून आपण आपल्या हॉटेलच्या दिशेच्या रोडने वरच्या दिशेने जात आहोत. पुढेच आपलं हॉटेल आहे. तर आपण आता आपल्या हॉटेलच्या दिशेने पोहोचत आहोत. तर फायनली आपण आपल्या हॉटेलला पोहोचलेलो आहोत. बघू शकता समोर आपलं हॉटेल आलेलं आहे आणि आपण आता आपल्या हॉटेलजवळ पोहोचलेलो आहोत आणि आपला प्रवास हा संपूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, आपला शिमला टू मनाली प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आता आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे तो मनालीमधला इकडचा ॲडव्हेंचरचा, जे आपण काय बघणार आहोत त्याचा. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.